चला, गुड इव्हनिंग एव्हरीवन. जसं मी तुम्हाला प्रॉमिस केलं होतं परवाच्या दिवशी आपण एक GIC वर व्हिडिओ बनवला होता. त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला ओव्हरऑल आपला पोर्शन किंवा आपला सिलेबस हा GICच्या साठी काय असू शकतो, एस्पेशली त्यांचं जे स्पेशलिस्ट ऑफिसर अकाउंट्सची जी जागा, फायनान्सची जी जागा निघालेली आहे, तर त्याच्यासाठी आपला पोर्शन सिलेबस काय असेल याचं डिटेलमध्ये जे आहे मी तुम्हाला सांगितलं होतं. ऑलरेडी GICने त्यांच्या ऑफिशियल वेबसाईटवर जे आहे त्यांचा जो काही पोर्शन आहे त्याचा एक ढांचा, त्याचा एक फ्रेमवर्क त्यांनी दिलेला आहे. पण त्याच्या खाली एक नोट सुद्धा त्यांनी दिलेली आहे की हे पोर्शन जे आहे हे एक्झॉस्टिव्ह किंवा लिमिटेड नाही आहे. ठीक आहे, तर लिमिटेड नाही म्हणजे काय की याच्या व्यतिरिक्त याच्या पुढे सुद्धा ते जे आहेत हे विचारू शकतात. त्यांनी फक्त एक जस्ट आपल्याला फ्रेमवर्क दिलं होतं की त्याच्यात काही त्यांनी टॉपिक्स दिले होते. अकाउंट्समध्ये काय विचारतील, कॉस्टिंग FM मध्ये काय असेल किंवा टॅक्सेशनच्या बद्दल वगैरे ते काय विचारू शकतात, ऑडिटचं काय विचारू शकतात. तर अशा काही गोष्टी ज्या आहेत ह्या त्यांनी सांगितल्या होत्या त्याच्यामध्ये ते विचारणार आहेत. ठीक आहे, पण जसं त्याच्यात त्यांनी दिलेलं आहे की ही लिस्ट जी आहे ही एक्झॉस्टिव्ह नाही आहे. ठीक आहे, एक्झॉस्टिव्ह नाही आहे, लिमिटेड नाही आहे. तर त्याच्यामुळे आपल्याला भरपूर जे आहे हे करायला लागणार आहेत. आपल्याकडे हार्डली ऑलमोस्ट 3 ते 4 आठवडे आहेत ज्याच्यानंतर आपली परीक्षा आहे. तर जसं मी तुम्हाला अगोदर सुद्धा सांगितलं होतं की आपण काही दिवस जे आहोत एक थोडंसं एक रिव्हिजन टाईप जे आहे हे आपण अकाउंट झालं, कॉस्टिंग FM झालं, ऑडिट झालं किंवा बाकी तुमचे जे कंपनी लॉ किंवा DT IDT डायरेक्ट टॅक्स इनडायरेक्ट टॅक्स असतील, तर ह्याची जी छोटीशी एक रिव्हिजन एक कॅप्सूल फॉर्ममध्ये जे आहेत हे आपण घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. ठीक आहे, तर चला आपण बघूया. विदाउट वेस्टिंग मच टाइम आपण सुरू करूया. बघा, तर आज मी आहे थोडंसं जे आहे हा अकाउंट्सचा बेसिकचा काही पार्ट तुम्हाला घेणार आहे. लक्षात ठेवा, या कंप्लीट आपण जी काही आपली सिरीज ह्याच्या पुढे यूट्यूबवर चालणार आहे ही एकदम फ्री आहे, सगळ्यांसाठी आहे. त्याच्यामुळे आपण संकल्पच्या ॲपवरती जे आहे आपला संकल्प 247 जे आपलं ॲप आहे किंवा ज्याला पूर्वी आपण आय प्रथम म्हणायचो, तर त्या ॲपवरती मी हे व्हिडिओज टाकलेले आहेत. हे कम्प्लिटली फ्री, सगळ्यांसाठी ओपन अशा आपल्या संकल्पच्या यूट्यूब चॅनल जो मराठीवाला आहे त्याच्यावर आपण टाकणार आहोत. तर बघूया आपण अकाउंट्सचा मेजर पार्ट आपण आपल्याला थोडा कव्हर करायचा आहे. नंतर थोडंसं मग आपण जे आहे हे कॉस्टिंग FM आणि ऑडिटकडे वळूया. ठीक आहे, तर बघा इकडे अकाउंटिंग प्रोसेसमध्ये सबसिडियरी बुक्स जे आहेत हे थोडंसं आपण बघणार आहोत. तुम्ही सगळे जर 11th जेव्हा होतात तेव्हा ह्या ऑलरेडी ह्या सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत. आता 11th कोणीच सिरियसली केलं नाही हे मला माहिती आहे. ठीक आहे, 11th तो जो एक इयर होता तो तर असाच गेला. 12th थोडंफार जे आहेत बोर्ड्स असल्यामुळे आपण सगळे सिरियस झालो होतो. तर 11th जे आहेत हे ADD, गुडविल किंवा सबसिडियरी प्रायमरी बुक्स काय असतात, ठीक आहे, जर्नल एंट्रीज काय असतात, जर्नलमधून ओव्हरऑल ह्या एंट्रीज वगैरे कुठे जातात, ह्या बऱ्याचशा गोष्टी आता झाले काय एवढे वर्ष गेल्यामुळे आपण विसरलेलो आहोत. तर बघूया आपण थोडंसं एक आपण त्याच्यावर एक रिकॅप टाकूया, एक रिव्ह्यू टाकूया, जेणेकरून आपल्याला समजेल की बेसिकली ही अकाउंटिंगची प्रोसेस नेमकी होते कशी. कारण की मी परीक्षेमध्ये बघितलं की ह्या बरेचदा ह्याच्यावरती खूप प्रश्न विचारले जातात की बाबा जर्नल एंट्रीमधून नंतर जी आहे ती एंट्री कुठे जाते. तर तो ऑप्शन्स असतात तुम्हाला, मग लेजरमध्ये जाते का, अजून कुठे कॅश बुकमध्ये जाते का, परचेस रिटर्न बुकमध्ये जाते का, ट्रायल बॅलन्समध्ये जाते का, अजून कुठे बॅलन्स शीटमध्ये जाते. तर त्याच्यात तुम्हाला जो राईट ऑप्शन आहे हा ॲटलिस्ट आपल्याला माहिती पाहिजे. तर अशा टाईपचे जे सिंपल प्रश्न आहेत, जे तुमचे बेसिक अकाउंटिंगचे जे प्रिन्सिपल्स आहेत, जे बेसिक आपण अकाउंटिंग शिकलेलो आहोत ते तुमचे टेस्ट करतात. ठीक आहे, ह्याच्यात खूप जास्त ॲडव्हान्स लेवलचं अकाउंटिंग तुमचं टेस्ट होत नाही का, कारण की त्याचंही कारण मी तुम्हाला सांगतो. कारण की ॲडव्हान्स लेवलचं जे अकाउंटिंग आहे ह्याच्यामध्ये ओव्हरऑल तुमच्या एंट्रीज किंवा त्याच्यात वर्किंग नोट्स वगैरे असतात. आणि कारण की हा जो पेपर आहे हा 40 मार्क्सचा तुमचा प्रोफेशनल ह्याचा आहे आणि वेळ खूप कमी असतो आणि तिकडे तुम्हाला काही वर्किंग नोट्स वगैरे करायला तेवढा वेळ नसतो. तर म्हणून तुम्हाला खूप शॉर्टमध्ये जे आहेत थेरोटिकल टाईपचे जे आहेत हे असे प्रश्न विचारले जातात. आणि जर का त्यांनी प्रॅक्टिकल जर आपल्याला विचारलेच, अशा टाईपचे जर तुम्हाला प्रश्न विचारलेच, तर ते खूप शॉर्ट स्मॉल असे सिंपल असे कॅल्क्युलेशन्स असतात. तर ते कुठच्या टाईपचे कॅल्क्युलेशन्स असतात, एस्पेशली रेशो अँड प्रपोर्शन किंवा जे रेशो ॲनालिसिसवाले जे तुमचे क्वेश्चन्स आहेत त्याच्यावरती थोडेफार तुम्हाला जे आहेत हे न्यूमेरिकल टाईपचे किंवा कॅल्क्युलेशन टाईपचे जे प्रश्न आहेत ते विचारले जाऊ शकतात. पण बाकीचे जे चॅप्टर्स आहेत त्याच्यामध्ये जनरली तुम्हाला कॅल्क्युलेशन्सचा पार्ट जो आहे हा विचारला जात नाही. त्याच्यात तुम्हाला थिओरिटिकल तुमचं नॉलेज जे आहे हे टेस्ट करणारं जास्त विचारलं जातं. तर चला बघूया आपण. बघा, अकाउंटिंग प्रोसेस ही कशी आहे एकदा जस्ट आपण रिव्ह्यू टाकूया. अगेन मी सांगतो तुम्हाला, हे डीपमध्ये आपण खूप घेणार नाही, हे थोडं वरवरून जे आहेत आपण एक रिकॅप ह्याचं घेणार आहोत. बघा, त्यांनी काय सांगितलं इकडे, द बुक्स ऑफ ओरिजिनल ऑर प्राईम एंट्री आर ऑल्सो कॉल्ड सबसिडियरी बुक्स सिन्स लेजर अकाउंट्स आर प्रिपेअर्ड ऑन द बेसिस ऑफ दीज बुक्स अँड विदाउट लेजर पोस्टिंग अ ट्रायल बॅलन्स कॅनॉट बी टेकन आउट. त्यांनी काय सांगितलेलं आहे की हे जे बुक्स आहेत, ठीक आहे, बुक्स ऑफ ओरिजिनल ऑर प्राईम एंट्री त्यांनी म्हटलेलं आहे. ठीक आहे, तर ओरिजिनल ऑर प्राईम एंट्रीचे जे बुक्स असतात त्यांना जे आहे त्यांनी सांगितले की ह्याला सबसिडरी बुक्स म्हटलं जातं. आणि सिन्स लेजर अकाउंट्स आर प्रिपेअर्ड ऑन द बेसिस ऑफ दीज बुक्स, ह्या बुक्सच्या बेसिसवर जे आहेत हे लेजर अकाउंट्स प्रिपेअर केले जातात.
ठीक आहे. त्याच्यामुळे त्याच्याशिवाय जे आहे ट्रायल बॅलन्स आपण बनवू शकत नाही. तर त्यामुळे आपण काय करतो, जर्नलमध्ये सर्वात पहिले जे आहे ही एंट्रीज पोस्ट करतो आणि त्या एंट्रीज रेकॉर्ड करतो आणि रेकॉर्ड करून जे आहेत नंतर डिपेंडिंग ऑन त्याचे हेड्स काय आहेत त्या हेड्सच्या अकॉर्डिंग आपण लेजर्समध्ये त्याचं पोस्टिंग करतो. ठीक आहे. लेजर्समध्ये जे आपण रेकॉर्ड करतो त्याला आपण पोस्टिंग असं म्हणतो. ठीक आहे. आणि जर्नलमध्ये जे एंट्रीज आपण करतो त्याला रेकॉर्डिंग असं म्हटलं जातं. ठीक आहे. तर बघा काय काय वेगवेगळ्या टाईपचे सबसिडरी बुक्स असतात ज्याच्याबद्दल इकडे त्यांनी दिलेलं आहे. तर कुठच्या कुठच्या टाईपचे असतात ते बघूया. एक तर असते कॅश बुक असते. ठीक आहे. कॅश बुक काय असतं, टू रेकॉर्ड कॅश रिसीट्स अँड पेमेंट्स इन्क्लुडिंग रिसीट्स इन टू अँड पेमेंट्स आउट ऑफ द बँक. ठीक आहे. बँक किंवा कॅशचे जे काही एंट्रीज असतात तुमच्या, तर ह्या सगळ्या ज्या आहेत हे कॅश बुकमध्ये येतात. नॅचरली एक बिझनेस जेव्हा बिझनेस करतो त्याच्या ट्रान्झॅक्शन्स असतात, तर सगळेच ट्रान्झॅक्शन्स काय डायरेक्ट बँकेच्या थ्रू किंवा तुमच्या UPIच्या थ्रू किंवा नेट बँकिंगच्या थ्रू होत नसतात. तर काय काय त्याच्यातले ट्रान्झॅक्शन्स जे आहेत हे डायरेक्ट कॅशमध्ये सुद्धा असतात. तर असे जे ट्रान्झॅक्शन्स आहेत ते सगळे कॅश बुकमध्ये रेकॉर्ड केले जातात. दुसरी जे आहे बघा इथे, हे आहे परचेस बुक, टू रेकॉर्ड क्रेडिट परचेसेस ऑफ गुड्स डेल्ट इन ऑफ द मटेरियल्स अँड स्टोर्स रिक्वायर्ड इन द फॅक्टरी. तर तुमची कंपनी किंवा फॅक्टरी जी आहे, तुमचं जे ऑर्गनायझेशन आहे त्याच्यामध्ये परचेस बुक नावाची सुद्धा एक गोष्ट आहे. जशी कॅश बुक आहे तसं परचेस बुक सुद्धा असतं. तर ते परचेस बुकमध्ये जे आहेत जे जे क्रेडिटचे तुमचे जे काही ट्रान्झॅक्शन्स आहेत, क्रेडिट तुम्ही जे परचेसेस केलेले आहेत ते सगळे क्रेडिट परचेसेस जे आहेत ते सगळे त्याच्यात रेकॉर्ड केले जातात. बघा हे इथे स्पेसिफिकली त्यांनी दिलेलं आहे, इकडे क्रेडिट परचेसेस असतात. ठीक आहे. कॅश परचेसेसच्या बद्दल त्यांनी दिलेलं नाही. ठीक आहे. इथे फक्त क्रेडिट परचेसेसची जी आहे ही एंट्री केली जाते. बघा जसं परचेस बुक असतं तसं एक परचेस रिटर्न बुक सुद्धा असतं. आता हे परचेस रिटर्न बुक का असतं, सिम्पल लॉजिक काय, जर का एखादं तुम्ही परचेस केलेलं आहे, ठीक आहे, आणि हे परचेस थोडंसं फॉल्टी निघालं, काहीतरी डिफेक्टिव्ह निघालं, मग अशा वेळेला तुम्ही काय करणार की तुमचा जो नेहमीचा वेंडर आहे, ठीक आहे, तुम्ही एखाद्या वेंडर सोबत डील करत असतात आणि भरपूर वर्षांपासून किंवा भरपूर एक कालावधीपासून जे तुम्ही आहे हे डील करत असतात त्या वेंडर सोबत, तर एखादं जर असे चुकीचे खराब गुड झाले, डिफेक्टिव्ह डॅमेज गुड झाले, तर हे गुड्स रिटर्न करायला पाहिजेत. ठीक आहे. हे रिटर्न तुम्ही करता, तर असे जे एंट्रीज असतात हे तुम्ही परचेस रिटर्न बुकमध्ये देतात. बघा त्यांनी काय म्हटलंय, टू रेकॉर्ड द रिटर्न ऑफ गुड्स अँड मटेरियल्स प्रिव्हियसली परचेस. ठीक आहे. प्रिव्हियसली जे परचेस केलेले तुमचे जे काही आहेत ते रिटर्न करण्यासाठी जे काही एंट्रीज केल्या जातात ह्या त्या परचेस रिटर्न बुकमध्ये केल्या जातात. गरजेचं नाही आहे की फक्त डॅमेज्ड किंवा डिफेक्टिव्ह गुड्स असतील, तर कधी कधी चुकीचे गुड्स झाले. ठीक आहे. तुम्ही मागवला होता, फॉर एक्झाम्पल तुमचं टीव्हीचं शोरूम आहे, ठीक आहे, आणि तुम्ही मागवलं सॅमसंगचा टीव्ही होता, पण त्यांनी फॉर एक्झाम्पल 55 इंचेसचा तुम्ही मागवलं होतं, पण त्यांनी तुम्हाला लॉट पाठवला 32 इंचेसचा किंवा 65 इंचेसचा पाठवला. ठीक आहे. तर अशा वेळेला डिफेक्टिव्ह किंवा डॅमेज ते गुड्स नाहीत, पण असे ते गुड्स आहेत जे तुम्हाला नको पाहिजे होते. ठीक आहे. ते तुमच्या कामाचे नव्हते किंवा ऑलरेडी मे बी त्याचा साठा त्याचं इन्व्हेंटरी तुमच्याकडे होती, तुम्हाला ती इन्व्हेंटरी नको होती, तुम्हाला दुसरी कुठची तरी इन्व्हेंटरी पाहिजे होती. ठीक आहे. तर अशा वेळेला जे आहे तुम्हाला परचेस रिटर्न बुक्समध्ये जे आहेत एंट्रीज करायला लागतात. ठीक आहे. जसं परचेस बुक आहे तसं सेल्स बुक सुद्धा आहे. ठीक आहे. टू रेकॉर्ड द सेल्स ऑफ गुड्स डेल्ट इन बाय द फर्म. ठीक आहे. नॅचरली जसं परचेस बुक आहे तसं सेल्स बुक आहे. ठीक आहे. तसं एक सेल्स रिटर्न बुक सुद्धा आहे, टू रेकॉर्ड द रिटर्न्स मेड बाय द कस्टमर्स. आता आपण सुद्धा कोणाचे तरी सप्लायर असू शकतो. ठीक आहे. आपण फॉर एक्झाम्पल होलसेलर असू टीव्हीचे. ठीक आहे. आपण फॉर एक्झाम्पल सॅमसंग ही कंपनी आहे, ठीक आहे, त्यांचे आपण होलसेलर आहोत आणि होलसेलर आपण जे आहोत हे रिटेलच्या काही लोकांना वेगवेगळ्या गावांमध्ये वेगवेगळ्या डिस्ट्रिक्ट्समध्ये आपण सप्लाय करतो. ठीक आहे. तर जसं आपण सॅमसंगचे कस्टमर आहोत तसं आपल्याही ह्याचं रिटेलर जे आहेत हे कस्टमर असणार, आणि जर का आपल्याकडून काही चूक झाली सेल करताना, डिफेक्टिव्ह पीस झाला, डॅमेज झाला किंवा चुकीचा काही पीस झाला, तर ते कस्टमर सुद्धा आपल्याला रिटर्न करू शकतात. तर मग अशा वेळेला आपल्याला सेल्स रिटर्न बुक्स जे असतात ह्याच्यामध्ये आपली एंट्री जी आहे ही करावी लागते. ठीक आहे. बघा पुढचं काय म्हटलंय त्यांनी, अजून काय काय आहे. बिल्स रिसिवेबल बुक, टू रेकॉर्ड द रिसीट ऑफ प्रॉमिसरी नोट्स और हुंडीज फ्रॉम व्हेरियस पार्टीज. आता बिल्स रिसिवेबल BRs ज्याला आपण म्हणतो, तर रेकॉर्ड द रिसीट्स ऑफ प्रॉमिसरी नोट्स और हुंडीज. ठीक आहे. आता हे प्रॉमिसरी नोट्स किंवा हुंडीज जे आहे हे आपण सगळ्यांनी 11th 12th किंवा BComचा जो आपला अभ्यास होता याच्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टी आपण बघितल्या होत्या. पण आता फॉर्च्युनेटली किंवा अनफॉर्च्युनेटली हुंडीज हा प्रकार किंवा प्रॉमिसरी नोट्स हा जो प्रकार आहे हा बिझनेसमध्ये जनरली आता कोणी सुद्धा वापरत नाही. ते हुंडीज काय असायचं, तर हे इंडियन फॉर्म ऑफ प्रॉमिसरी नोट्स असायचं. त्याचं इंग्लिश नाव जे आहे हे प्रॉमिसरी नोट आहे, किंवा वेस्टर्न नाव जो आहे, वेस्टर्न कॉन्सेप्ट जो आहे हा प्रॉमिसरी नोट आहे, आणि त्याचंच इंडियनाइज व्हर्जन जे आहे,
ठीक आहे. त्याला भारतीय ह्याच्यात सुद्धा जे पूर्वीपासून जे लोक होते, ट्रेडर्स होते, बनिया लोक होती, हे पूर्वीपासून म्हणजे खूप पूर्वीपासून ह्या सगळ्या गोष्टी वापरतात. तर त्याला प्रॉमिसरी नोट्स न म्हणता त्याला हुंडीज असं म्हणायचं. खूप जास्त फरक ह्या दोघांमध्ये नाहीये. तर एनिवे ह्या सगळ्या गोष्टींना जर त्यांना रेकॉर्ड करायचं असायचं तर हे बिल्स रिसिवेबल जे आहेत हे व्हेरियस पार्टीजकडून जे त्यांना मिळालेले आहेत हे ते त्याच्यामध्ये रेकॉर्ड करायचे. नंतर तसंच असायचं बिल्स रिसिवेबल जसं असतं तसं बिल्स पेबल बुक सुद्धा असतं. टू रेकॉर्ड द इश्यू ऑफ द प्रॉमिसरी नोट्स ऑर हुंडीज टू अदर पार्टीज. दुसऱ्या पार्टीजना जे आपलं आहे देणं आहे, त्यांना जे आपण प्रॉमिस केलेलं आहे, जे द्यायचं आहे आता आपल्याला पैसे, ठीक आहे, क्रेडिटवर आपण काहीतरी ना काही माल घेतलेला असतो, त्यांना जो आपल्याला पैसा द्यायचा आहे त्याची जी रेकॉर्डिंग आहे, त्याची जी बिल्स पेबल आहेत, हे सगळे आपण बिल्स पेबलमध्ये रेकॉर्ड करतो. आणि शेवटी बघा जर्नल बद्दल दिले. टू रेकॉर्ड द ट्रान्झॅक्शन्स विच कॅनॉट बी रेकॉर्डेड इन एनी ऑफ द अबव बुक्स मेन्शन अबव. ठीक आहे. नॅचरली तुम्हाला जर आठवत असेल तर कॅशचे वगैरे जे परचेजेस किंवा कॅशच्या सगळ्या ज्या गोष्टी वगैरे होत्या जनरली आपण, किंवा पर्सनल ह्या ज्या गोष्टी असतात ह्या जनरली आपण हे जर्नलमध्ये रेकॉर्ड करत नाही. जनरली आपण क्रेडिटच्या ज्या सगळ्या गोष्टी असतात, क्रेडिट परचेजेस, क्रेडिट सेल्सवाल्या ज्या गोष्टी आहेत, ह्या सगळ्या जनरली आपण कॅश इन कॅश आउटवाल्या ज्या गोष्टी असतात ह्या जनरली आपण ह्या सगळ्या गोष्टी रेकॉर्ड करत नाहीत. ठीक आहे. एखादा व्यक्ती आला कॅशमध्ये आपल्याकडून घेऊन गेला काही मटेरियल, ठीक आहे, जनरली ह्या गोष्टी आपण जर्नलमध्ये रेकॉर्ड करत नाही. जर्नलमध्ये त्याच गोष्टी आपण रेकॉर्ड करतो ज्या आपण क्रेडिटवरती घेतलेले असतात किंवा क्रेडिटवरती दिलेले असतात. आणि नॅचरली ते का करतो आपण, कॅशची जेव्हा एंट्री होते तेव्हा तो त्याचा विषय तिथे संपून जातो. ठीक आहे. पण जेव्हा आपण क्रेडिटमध्ये एखादी गोष्ट घेतो याचाच अर्थ आपल्याला पैसे आयदर येणे आहेत किंवा कोणाला तरी पैसे देणे आहेत. आणि अशा वेळेला त्या व्यक्ती ज्याच्याकडून आपण घेतलेला आहे, एखादा माल घेतलेला आहे, एखादे काही गुड्स घेतलेत, तर ह्याचं एक हेड किंवा ह्याचं एक अकाउंट बनून जातं. ठीक आहे. आणि ते अकाउंट बनतं आणि त्याच्यासोबत आपले काय ट्रान्झॅक्शन्स आहेत त्या लेजरमध्ये कम्प्लीट मंथ टू मंथ किंवा इयर टू इयर जे आहे किंवा क्वार्टर टू क्वार्टर डिपेंडिंग तुमची काय अकाउंटिंगची सिस्टीम आहे, तर त्या डिपेंडिंग ऑन दॅट आपण कम्प्लीट हे ट्रान्झॅक्शन्स रेकॉर्ड करतो. अँड ॲट द एंड ऑफ द मंथ ऑर ॲट द एंड ऑफ मे बी 60 or 90 days or maybe 180 days or maybe 365 days, डिपेंडिंग तुमचं त्याच्यासोबत अग्रीमेंट किंवा पेमेंटचे टर्म्स काय आहेत त्या हिशोबाने जे आहेत तुम्ही त्याला पेमेंट किती करायचे आहे हे तुम्हाला त्या लेजरवरनं जे आहे समजून जातं. त्याचा जो काही क्रेडिट डेबिट बॅलन्स जो काही आहे डिपेंडिंग ऑन दॅट, कधी कधी तुम्ही पैसे त्याला ऑलरेडी मध्ये दिलेले असतात, मग तो बॅलन्स कमी होत जातो. ठीक आहे. तुमच्या क्रेडिटर्सचा जो बॅलन्स कमी होत जातो, तर डिपेंडिंग ऑन दॅट प्लस मायनस करून त्याला सगळं तुम्ही बॅलन्स करून जे आहेत शेवटी जी अमाऊंट एक राहते ती अमाऊंट अशी असते जी तुम्हाला पुढे द्यायची आहे. ठीक आहे. द सेम हॅपन्स विथ तुमचे जे डेटर्स आहेत. डेटर्सला सुद्धा तुम्ही पेमेंट जे आहात ही तुम्हाला कधी त्यांच्याकडून येते, कधी तुम्ही क्रेडिटवर त्यांना देता, तर हे प्लस मायनस करून जे उरतं तेवढे पैसे तुम्हाला तुमच्या डेटर्सकडून जे आहेत हे येणे असतात. ठीक आहे. तर ह्याच सगळ्या गोष्टी ज्या आहेत हे आपण आपल्या जर्नलमध्ये रेकॉर्ड करतो. बघा इथे काय म्हटले त्यांनी. बघा इकडे डिस्टिंक्शन बिटवीन सबसिडरी बुक्स आणि प्रिन्सिपल बुक्स त्यांनी दिलेलं आहे. बघा प्रिन्सिपल बुक्समध्ये त्यांनी काय लेजर वगैरे ह्या सगळ्या गोष्टी दिल्यात. फायनान्शियल बुक्समध्ये काय काय असतं हे सगळं दिले. तुम्ही एकदा नंतर पॉज करून नंतर आरामात जे आहेत हे बघू शकतात ह्या सगळ्या गोष्टी. ठीक आहे. सिम्पल कॅश बुक आहे, कॅश बुक विथ डिस्काउंट कॉलम आहे, भरपूर गोष्टी आहेत. अगेन आज आपलं सगळं जे आहे हे कम्प्युटराइज झालेलं आहे. आपण टॅलीवर किंवा SAPs जे ERP सिस्टम्स आहेत वेगवेगळे, ठीक आहे. काय टॅलीचं नाव मी ह्याच्यासाठी घेतो, टॅलीची काही मार्केटिंग मी करत नाही, मला काही पैसे दिलेले नाहीत त्यांनी, पण टॅली मी ह्याच्यासाठी सांगतोय कारण की 99% 90% जे आज इंडियामधले आपले जे SMEs किंवा MSMEs आहेत किंवा स्मॉल जे ट्रेडर्स आहेत हे ऑलमोस्ट 90% जे आहेत हे टॅलीचा यूज करतात. आणि त्याच्यामुळे तुम्हाला आठवत असेल तर BCom सुद्धा भले टॅली इज अ प्रायव्हेट कंपनी, ठीक आहे, भले टॅली एक प्रायव्हेट एंटिटी आहे, पण तरी सुद्धा टॅलीच्या एंट्रीज कशा होतात, टॅलीचं कसं होतं, काय काय त्याचं ऑपरेशन्स कसे कसे असतात हे आपल्याला BCom सुद्धा ह्या सगळ्या गोष्टी होत्या. ठीक आहे. एनिवे चला हे सगळं बघून घ्या नंतर. बघा हे काय काय ॲडव्हान्टेजेस आहेत सबसिडरी बुक्सचे, काय काय ॲडव्हान्टेजेस आहेत एक जस्ट आपण शॉर्टमध्ये ह्याच्यात बघूया. कारण की तुम्हाला जसं मी तुम्हाला सांगितलं की तुम्हाला जनरली GIC झालं किंवा अशा बाकीच्या एक्झाम झाल्या ह्याच्यात थिओरिटिकलचा जो पार्ट आहे हा बऱ्यापैकी विचारला जातो. ठीक आहे. तर एकदा आपण ह्या गोष्टी बघून येऊया. आता बघा डिव्हिजन ऑफ वर्क म्हटलंय त्यांनी, स्पेशलायझेशन अँड एफिशियन्सी म्हटलेलं आहे, सेव्हिंग ऑफ टाइम, वेळ वाचतो तुमचा.
ठीक आहे. अवेलेबिलिटी ऑफ इन्फॉर्मेशन, पटकन तुम्हाला इन्फॉर्मेशन दिसते. फॅसिलिटी इन चेकिंग, बघा काय म्हणतात, सिन्स इन प्लेस ऑफ वन जर्नल देर विल बी सो मेनी सबसिडरी बुक्स, द अकाउंटिंग वर्क कॅन बी डिवायडेड. ठीक आहे. डिपेंडिंग, आता फॉर एक्झाम्पल एखादी खूप मोठी ऑर्गनायझेशन आहे, ठीक आहे, तर खूप मोठ्या ऑर्गनायझेशनमध्ये अकाउंटिंग डिपार्टमेंटमध्येच वेगवेगळे लोक असतील. तर ते काय सांगतील की बाबा जर्नलच्या बेसिसवर एखाद्या व्यक्तीला सांगतील अरे बाबा तू फक्त बिल्स पेबलचं बघ, एकाला म्हणतील अरे तू फक्त बिल्स रिसिवेबल बघ, एकाला म्हणतील तू फक्त परचेस बुक आणि परचेस रिटर्न बुक बघ, एकाला सांगतील अरे तू फक्त सेल्स बुक आणि सेल्स रिटर्न बुक बघ. किंवा डिपेंडिंग ऑन काय काय वेरियस पार्टीजची नावं असतील, काय त्यांचे हेड्स बनवले असतील, त्या हिशोबाने जे आहेत त्यांना त्यांचं काम जे आहे हे डिवाइड केलं जाईल, त्यांना अलॉट केलं जाईल. ठीक आहे. तर एक डिव्हिजन ऑफ वर्क खूप व्यवस्थित प्रकारे होईल. दुसरी गोष्ट बघा, स्पेशलायझेशन आणि एफिशियन्सी म्हणजे काय, विथ द सेम वर्क इज अलॉटेड टू अ पर्टिक्युलर पर्सन ओव्हर अ पिरियड ऑफ टाइम ही बिकम्स एफिशियंट इन हँडलिंग इट. एकाच माणसाला मोनोटोनसली जेव्हा एक काम तो दररोज दररोज रोज 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 करतो, तेव्हा त्याला त्याच्यावर प्रभुत्व अचीव होतं. ठीक आहे. तो त्याचा एक्सपर्ट बनून जातो. ते म्हणतात ना, प्रॅक्टिस मेक्स अ मॅन परफेक्ट. तर तसंच आहे की जेव्हा एक गोष्ट तुम्ही आता फॉर एक्झाम्पल तुम्ही सगळे लोक बँकिंगसाठी तयारी करताय, ठीक आहे, तर तुम्ही जेव्हा आकाश सर किंवा बाकीचे सर लोक आहेत हे जेव्हा तुम्हाला मॅथ्सचे प्रॉब्लेम्स देतात, ठीक आहे, तुम्हाला शॉर्टकट्स वगैरे जे आहेत शिकवतात, तर खूप व्यवस्थितपणे तुम्हाला एकदा ते ट्रिक समजली आणि तुम्ही दरवेळेला त्याची प्रॅक्टिस त्याचा सराव करत राहिलात की खूप इझिली जे आहे हे तुम्हाला त्या ट्रिक्स जे आहेत तुम्ही तिकडे युटिलाइज करू शकता, ते फॉर्म्युले वगैरे जे आहेत हे तुम्ही यूज करू शकता आणि खूप फास्ट तुम्ही पुढच्याला जे आहेत हे कॅल्क्युलेशन्स करू शकता आणि बाकीच्या लोकांपेक्षा तुमचे फास्ट कॅल्क्युलेशन्स होतात, तुम्ही पटकन जो आहे हा पेपर सोडवू शकता. तसंच त्यांनी दिलेलं आहे की एखाद्या माणसाकडे जेव्हा तो काम जे आहे हे खूप त्याला तेच काम करायला सांगतात, तर त्याला त्याच्यात एफिशियन्सी येते. ठीक आहे. तो खूप एफिशियंटली त्या गोष्टी सगळ्या करू शकतो. सेव्हिंग ऑफ द टाइम, व्हेरियस अकाउंटिंग प्रोसेसेस कॅन बी अंडरटेकिंग सायमल्टेनियसली बिकॉज ऑफ द यूज ऑफ अ नंबर ऑफ बुक्स. दिस विल लीड टू कम्प्लिटिंग द वर्क क्विकली. जसं त्यांनी सांगितलं ऑलरेडी सगळ्यांचे वेगवेगळे लेजर्स बनलेले आहेत. एकाच माणसाला जर हे सगळी कामं करायला सांगितली आणि भरपूर त्यांच्या ट्रान्झॅक्शन जर असतील तर भरपूर वेळ लागेल नॅचरली. पण एका माणसाला न देता ते 5 लोकांना 10 लोकांना ते काम दिलं, तर ते काम जे 5 दिवसात होणार होतं, 10 दिवसात होणार होतं, ते मे बी एका दिवसात होऊ शकतं. तर एक टाइम सेव्हिंग त्याच्यामध्ये होते. Availability of information, since separate register or book is kept for each class of transactions, the information relating to each transaction will be available at one place. तर वेगवेगळे जे ट्रान्झॅक्शन्स आहेत त्या सगळ्यांची इन्फॉर्मेशन जी आहे ही तुम्हाला एकाच ठिकाणी अवेलेबल होते. ठीक आहे. मला चेक करायचं की बाबा फॉर एक्झाम्पल XYZ एक पार्टी आहे, त्याच्याकडून मला किती पैसे येणे आहेत बाय द एंड ऑफ द इयर. ठीक आहे. हे मला पटकन लगेच त्याचा बॅलन्स जो आहे हा बघून मला समजतं किंवा बाबा मला जुलैमध्ये त्याला किती पैसे द्यायचे होते एखाद्या ABC व्यक्तीला, ते मला त्याचा जो आहे तिकडचा अकाउंट जो आहे तिकडचा साईडचा मी बॅलन्स बघीन, मला लगेच समजून जाईल की जुलैमध्ये मला किती पैसे देणे होते. ठीक आहे. तर लगेच तुम्हाला जे आहे ही इन्फॉर्मेशन तुम्हाला अवेलेबल होऊन जाते. वेन द ट्रायल बॅलन्स डज नॉट अग्री, फॅसिलिटी इन चेकिंग म्हटलंय, और ऑफ द एरर इज फॅसिलिटेड बाय द एक्झिस्टन्स ऑफ सेपरेट बुक्स. इव्हन द कमिशन ऑफ एरर्स अँड फ्रॉड्स विल बी चेक्ड बाय व्हेरियस सबसिडरी बुक्स. कारण की सगळे बुक्स वेगवेगळे आहेत, त्याच्यामुळे एखाद्या व्यक्तीला फ्रॉड करणं किंवा एरर करणं हे थोडंसं कमी होऊन जातं. ठीक आहे. हे खूप जे आहे हे सोपं राहत नाही, फ्रॉड करणं किंवा एरर करणं सोपं राहत नाही आणि खूप व्यवस्थितपणे जे आहे हे तुम्ही चेक करू शकता जर का एखादं फ्रॉड किंवा हे झालं असेल तर. आता बघा त्यांनी थोडंसं परचेस बुक वगैरे काय काय आहे ह्याच्याबद्दल लिहिलंय, बघूया आपण थोडंसं शॉर्टमध्ये. टू रेकॉर्ड द क्रेडिट परचेसेस ऑफ गुड्स डेल्ट in or materials used in the factory, a separate register called purchase book, हे तर त्यांनी पहिलेच दिलं होतं. काय काय पॉईंट्स आपण रिमेंबर करायचे एकदा पटपट बघूया. कॅश पर्चेसेस आर नॉट एंटर्ड इन दिस बुक सिन्स दीज विल बी एंटर्ड इन द कॅश बुक. बघा त्यांनी काय म्हटलं इकडे, खूप महत्त्वाचा पॉईंट आहे. कॅश परचेसेस जे आहेत हे ह्याच्यात एंटर केले जात नाहीत, कारण की ते जे आहेत हे कॅश बुकमध्ये एंट्री केली जाईल. कॅशचे परचेसेस कॅश बुकमध्ये एंट्री करणार, परचेसेस बुकमध्ये एंट्री करणार नाही. ठीक आहे. Credit purchases of things other than goods or materials such as office furniture or typewriters are not entered in the purchases book. बघा, credit purchase of things other than goods or materials such as office furniture or typewriters are not entered into the purchase book. म्हणजे काय, तुमच्या बिझनेसच्याच संबंधातल्या ज्या गोष्टी असतात त्या तुम्ही क्रेडिटवर ज्या विकत घेतात तेवढ्याच तुम्ही जे आहेत ते त्याच्यात तुम्हाला एंट्री करायची आहे. ठीक आहे. क्रेडिट परचेसेस बाकीच्या गोष्टींचे, ठीक आहे, बाकीचे काही क्रेडिट तुमचे परचेसेस असतील जे तुमच्या व्यवसायाशी रिलेटेड नाही आहेत,
आय रिपीट, असे क्रेडिट परचेसेस जे तुमच्या व्यवसायाशी रिलेटेड नाही आहेत, ह्या गोष्टींना तुमच्या परचेस बुकमध्ये एंटर करायचं नाहीये. ठीक आहे, खूप लोक ते लहानपणी मला आठवतं 11-12 मध्ये चुका करायच्या. सगळे क्रेडिट परचेसेस ना त्या परचेस बुकमध्ये लिहून टाकायचे. नाही, नॉट अलाउड. तुमचा बाकी पर्सनल काही क्रेडिट परचेस असतील किंवा नॉन बिझनेसवाले ज्या गोष्टी असतील, आता इकडे बघा ना, ह्या सगळ्या ज्या आहेत त्यांनी दिलेले आहेत ना, मटेरियल, ऑफिस फर्निचर, टायपरायटर, जे तुमच्या व्यवसायाशी संबंधितले आहेत, त्या सगळ्या गोष्टींना तुम्ही एंटर करा, खुशाल एंटर करा. पर्सनल बाकीच्या नॉन बिझनेसवाल्या ज्या गोष्टी आहेत त्या तुम्हाला परचेस बुकमध्ये, भलेही ते क्रेडिटवाले असतील, ते तुम्हाला एंटर करायचे नाहीत. इम्पॉर्टंट, त्यामुळे हा पॉईंट आहे. ठीक आहे. बघा पोस्टिंग इन द परचेस बुकमध्ये काय म्हणतात ते बघा. द परचेस बुक शोज द नेम्स ऑफ द पार्टीज फ्रॉम हुम द गुड्स हॅव बीन परचेज ऑन क्रेडिट. बघा, परचेस बुकमध्ये ते जे सगळे तुमची लोक आहेत, ज्यांच्याकडून ज्या पार्टीज आहेत, ज्यांच्याकडून हे सगळ्या गोष्टी घेतलेल्या असतात, त्या सगळ्यांचं जे आहे त्या सगळ्यांचं जे आहे नाव तिथे दिलेलं असतं. ठीक आहे, नेम्स ऑफ द पार्टीज तिथे दिलेले असतात. फ्रॉम हुम द गुड्स हॅव बीन परचेज ऑन क्रेडिट. ठीक आहे, दीज पार्टीज आर नाव ट्रेड पेएबल्स. ठीक आहे, हे ट्रेड पेएबल्स आहेत आता हे पार्टीज. ठीक आहे, and the amount is debited to the purchase account to indicate the receipt of goods. ठीक आहे, परचेज अकाउंटला डेबिट केलं जातं आणि तो जो व्यक्ती आहे त्याच्या नावाला क्रेडिट केलं जातं. जर तुम्ही रूल्स आठवले तर त्याच्यात डायरेक्टली होतं ना, परचेज अकाउंट जे आहे त्याला डेबिट केलं जातं, परचेजला अकाउंटला डेबिट करतात. आणि कोणाच्या नावाने डेबिट करतात, कोणाला करतात, टू दो क्रेडिटर जो आहे ज्याच्याकडून आपण घेतले. ठीक आहे, ह्या पार्टीचे जे नाव टू द पार्टी. का केलं त्याला क्रेडिट, का केलं, कारण की डेबिट द रिसिव्हर, क्रेडिट द गिव्हर. गिव्हर कोण आहे, कोणी आपल्याला गुड्स दिले, तर ही पार्टी ज्याच्याकडून पण घेतले. बरं, रिअल अकाउंट जर म्हटलं तर आलं काय आपल्याकडे, डेबिट वॉट कम्स इन, क्रेडिट वॉट गोज आउट. ठीक आहे, तर आलं काय आपल्याकडे, तर परचेस, त्यामुळे परचेसला आपण डेबिट केलं. सिंपल आहे की नाही. ठीक आहे, रूल्सला फॉलो करा, त्या 3 गोल्डन रूल्सला फॉलो करा. ठीक आहे, नवीन जर तुम्ही काही पोर्शन बघितलं, म्हणजे मी आजकाल बघतो की माझ्याकडे भरपूर CBSEचे वगैरे सुद्धा मुलं आहेत किंवा न्यू ह्याच्यातले जे मुलं आहेत ज्यांचं आत्ता 11-12 चालू आहे, तर ह्या मुलांना हे 3 गोल्डन रूल्स नाही आहेत, त्यांना काहीतरी वेगळेच 4-5 रूल्स आहेत आणि ते पोरं त्याच्यातच कन्फ्यूज होत राहतात. तर CBSEची पुस्तकं वापरू नका, NCERTची पुस्तकं वापरू नका. आपले रेग्युलर जे आहेत तुमचे जे काही जुने 11-12चे स्टेट बोर्डचे जे पुस्तकं होते किंवा तुमचे BComचे जे पुस्तकं होती ती तुम्ही वापरा. त्याच्यात 3च रूल दिलेत, जास्त कन्फ्युजन नाही. 3च अकाउंट आहेत, रिअल, नॉमिनल, पर्सनल. सिंपल आहे, बघूया आपण नंतर, ते मी सांगणार आहे तुम्हाला कसे ते रूल्स वापरायचे. जर का 11वीमध्ये टाइमपास केला असेल, टुक्काऱ्या गेल्या असतील, बाहेर कट्ट्यावर फिरला असाल, कॉलेजला गेला नसाल, मी सांगतो, टेन्शन नका घेऊ. ठीक आहे, ओके, त्या रूल्स आपण नंतर बघू. ठीक आहे, पण आठवायचा प्रयत्न करा. ठीक आहे, जर 11-12चं बुक्स असतील तर त्याला उघडून बघा, तुम्हाला पुढे GICच्या तुमच्या ह्याच्यासाठी सुद्धा कामाला येतील. फक्त GICच नाही, ओव्हरऑल पुढचे जे तुमचे काही अकाउंट्सचे वगैरे ज्या काय जागा निघतील त्यासाठी सगळ्यांना तुम्हाला कामाला येणार. याच्या अगोदर आपण महावितरणची बॅच घेतली होती. जर का कोणी महावितरणची मुलं असतील, कमेंट करा इकडे खाली. आपण भरपूर ह्या सगळ्या गोष्टी, आपली 60 दिवसाची ती बॅच झाली होती, ह्याच्यात मी सगळ्या गोष्टी एकदम बेसिकपासून ज्या आहेत ह्या सांगितल्या होत्या. आपण ट्राय करूया पुढच्या मंथमध्ये, जसं ही एक्झाम होईल तर आपण एखादी प्युअर अकाउंट्सची जी बॅच आहे ही बॅच आपण एक फुल फ्लेज जी आहे हे लॉन्च करण्याचा प्रयत्न करू. ठीक आहे, तर तोपर्यंत चालेल, आपण बघूया आपण काय आहे ह्याच्यामध्ये. बघा, द अकाउंट्स हॅव टू बी क्रेडिटेड फॉर द रिस्पेक्टिव्ह अमाउंट शोन इन द परचेस बुक. द टोटल ऑफ द अमाउंट्स कॉलम शोज द क्रेडिट परचेसेस मेड इन द पिरियड. हो, तेच म्हटलं त्याने, अमाऊंटची जी कॉलम आहे त्याच्यामध्ये जे क्रेडिट परचेसेस आपण पूर्ण त्या पिरियडमध्ये केलेले आहेत ती आपल्याला त्या क्रेडिटमध्ये त्या सगळ्या गोष्टी दिसतात. बघा पुढे काय म्हणतात, सेल्स बुक बद्दल बहुतेक त्यांनी पुढे दिलेलं आहे. बघा सेल्स बुक बद्दल काय बोलतात बघूया. The sales book is a register specially kept to record credit sales of goods dealt in by the firm. जसं परचेसच्या बद्दल ते बोलतायत तसंच सेल्स बद्दलही बोलतायत ते. ठीक आहे, जो परचेससाठी रूल आहे तो सेल्ससाठी मिरर इफेक्टमध्ये. ठीक आहे,
तर काय सेल्स बुक इज अ रजिस्टर स्पेशली केप्ट टू रेकॉर्ड क्रेडिट सेल्स पुन्हा पुन्हा क्रेडिट सेल्स बद्दल ते बोलतात. ठीक आहे, क्रेडिट सेल्स ऑफ गुड्स डेल्ट इन बाय द फर्म. काय पॉईंट्स रिमेंबर करायचे आहेत? कॅश सेल्स आर नॉट एंटर्ड इन दिस बुक सिन्स दे विल बी एंटर्ड इन द कॅश बुक. ठीक आहे, कॅश सेल्स जे आहेत हे या बुकमध्ये एंटर करायचे नाही आहेत, कारण की जसं परचेस बुकमध्ये कॅश परचेसेस तुम्हाला एंटर करायचे नव्हते, तसेच इथे ह्याच्यात सुद्धा जे आहेत कॅश सेल तुम्हाला एंटर करायचे नाही आहेत. का? कारण की ते जे सगळे कॅश सेल, सगळे कॅश परचेस जे आहेत ते कुठे जाणार? सगळे जाणार कॅश बुकमध्ये. ठीक आहे, क्रेडिट सेल्स ऑफ थिंग्स अदर दॅन गुड्स डेल्ट इन बाय द फर्म आर नॉट एंटर्ड इन द सेल्स बुक. सेम रूल जो त्यांनी परचेस बुकमध्ये सांगितला होता. काय? क्रेडिट सेल्स ऑफ थिंग्स अदर दॅन गुड्स, गुड्सला सोडून, कुठच्या गुड्सला सोडून, डेल्ट इन बाय द फर्म, ज्याच्यात फर्म डील करत नाही, ते तुम्हाला सेल्स बुकमध्ये एंटर करायचे नाहीत. म्हणजे काय? बिझनेसच्या संबंधित जे सेल झालेले आहेत तेवढेच तुम्हाला एंटर करायचे आहेत. तुमची पर्सनल गाडी तुम्ही सेल केली क्रेडिटवर, तुम्ही तुमचं पर्सनल काहीतरी ज्वेलरी प्रॉपर्टी होती ते तुम्ही एखाद्या तुमच्या कोणाला तरी सेल केली क्रेडिटवर, त्याचं एंट्री तुम्हाला इथे करायची नाही आहे. फक्त तुमच्या कंपनीमधलं मशीन, तुमच्या कंपनीमधली इन्व्हेंटरी, तुमच्या कंपनीमधल्या काही गोष्टी ज्या तुमच्या बिझनेसमध्ये आपण बुक्स ऑफ अकाउंट्समध्ये दाखवल्या आहेत, तुमच्या ॲसेट्समध्ये, तुमच्या बॅलन्स शीटमध्ये दाखवलेल्या आहेत, अशाच गोष्टींना जे आहे हे तुमच्या सेल्स बुकमध्ये दाखवायचं. त्याच्यातही लगेच कॅश मिळाले तेवाले नाहीत, फक्त आणि फक्त क्रेडिट सेल्स. ठीक आहे, चला बघूया पुढे काय म्हणतात. आता पोस्टिंग इन द सेल्स बुक काय म्हणतात बघा. द नेम्स अपिअरिंग इन द सेल्स बुक्स आर दोज ऑफ दोज पार्टीज विच हॅव रिसीव्ड द गुड्स. नॅचरली ज्यांना गुड्स आपल्याकडून मिळाले त्यांचंच नाव हे सेल्स बुक म्हणण्यात येणार. द अकाउंट्स ऑफ द पार्टीज हॅव टू बी डेबिटेड विथ द रिस्पेक्टिव्ह अमाऊंट्स. द अकाउंट्स ऑफ द पार्टीज हॅव टू बी डेबिटेड म्हणजे XYZ किंवा ABC डेबिट. वाय? बिकॉज दे आर द रिसिव्हर. डेबिट द रिसिव्हर, क्रेडिट द गिव्हर, म्हणून डेबिट द रिसिव्हर. रिसिव्हर कोण आहे? ज्यांना आपण सेल केलं. ठीक आहे, त्यांना सेल केलं विथ द रिस्पेक्टिव्ह अमाऊंट्स. द टोटल ऑफ द सेल्स बुक शोज द क्रेडिट सेल्स मेड ड्युरिंग द पिरियड कन्सर्न. टोटल जी आहे सेल्स बुकची कॉलममध्ये, तुम्ही जो कॉलम बघितला शेजारचा, ठीक आहे, त्याच्याने तुम्हाला समजेल की काय अमाऊंट इज क्रेडिट टू द सेल्स अकाउंट, किती तुमचा सेल झाला, किती पैसा तुम्हाला येणं आहे, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला डायरेक्ट ते बघून दिसून जाईल. ठीक आहे, समजलं? ह्याच्यात माझ्या मते काही न समजण्यासारखं असं काही होतं असं मला वाटत नाही. ठीक आहे, खूप जास्त आपण टेन्शन नाही घेणार, हळूहळू थोडं थोडं रोज जे आहेत हे करणार आहोत. ठीक आहे, मी तास दीड तासाचं लेक्चर घेतला, तुम्ही बोर होऊन जाल. ठीक आहे, तुमचं कॉन्सन्ट्रेशन मला माहीत, तुमचे 15 सेकंद आणि 30 सेकंदचे रील एवढंच तुमचं कॉन्सन्ट्रेशन आहे, पण कमीत कमी अर्धा तास पाऊण तास जे आहे ट्राय करा. ठीक आहे, माझं बोलणं स्लो वाटत असेल तर दीडपट जे आहे तुमच्या तो जो यूट्यूबची सेटिंग आहे ते 1.5 टाइम्सनी जे आहे चालवा. ठीक आहे, कोणाचं खूप डोकं हुशार असेल तर 2x वर चालवा, तुमची मर्जी. ठीक आहे, अर्धा तासाचा लेक्चर असेल तर 15 मिनिटात होऊन जाईल. चला बघूया आपण. इथे बघा, सेल्स रिटर्न किंवा रिटर्न इनवर्ड बुक म्हटलंय बघा. सेल्स रिटर्न, सेल्स म्हणजे आउटवर्ड, रिटर्न इनवर्ड म्हणजे सेल्स रिटर्न. बाहेरून आपल्याकडे आत आलं इनवर्ड. ठीक आहे, रिटर्न इनवर्ड किंवा सेल्स रिटर्न. दुसरं काय म्हटलंय बघा, परचेस रिटर्न और रिटर्न आउटवर्ड बुक. परचेस केलं, इनवर्ड आलं, परचेसला आपण पुन्हा पाठवलं, रिटर्न आउटवर्ड. समजलं? सिंपल आहे. ठीक आहे, परचेस रिटर्न और रिटर्न आउटवर्ड बुक. बिल्स रिसिवेबल अँड बिल्स पेबल बुक माहितीच आहे, BRSBP आपण त्याला म्हणतो. ठीक आहे, बघा काय म्हटलं त्यांनी ह्याच्यामध्ये. If customers frequently return the goods sold to them, it would be convenient to record the returns in a separate book which is named as sales return book or return inward book. त्यांनी काय म्हटलंय बघा की जर का काही कस्टमर्स असतील ते खूप फ्रिक्वेंटली म्हणजे तुमच्या ट्रान्झॅक्शन्सच एवढे आहेत की खूपदा त्यांना जे आहेत हे परचेस जे आहेत हे रिटर्न्स जे आहेत हे करायला सेल्स जे आहेत हे रिटर्न करायला लागतात. ठीक आहे, आपल्या कस्टमर्सना खूपदा रिटर्न करायला लागत आहेत. तर मग अशा वेळेला असे जे गुड्स आहेत, ठीक आहे, असे जे गुड्स आहेत ह्यांना एका वेगळ्या बुकमध्ये रेकॉर्ड करणं हे खूप कन्व्हिनियंट राहील. ठीक आहे, आणि मग अशाच बुकला आपण सेल्स रिटर्न बुक किंवा रिटर्न इनवर्ड बुक असं म्हणतो. ठीक आहे, तसंच परचेस बुकमध्ये काय म्हटलं, सॉरी इकडे खाली त्यांनी लिहिले, दिस बुक इज सिमिलर टू सेल्स बुक अँड एंट्रीज आर ऑल्सो मेड इन द सेम
मॅनर. ठीक आहे, सेल्स बुक सारखंच आहे, फक्त सेल्स पासून एक उलटी एंट्री तुम्हाला मारायची तिथे. ठीक आहे, उलटी एंट्री मारायची. जे पूर्वी डेबिट होतं तो क्रेडिट होईल, जे क्रेडिट होतं ते डेबिट होईल. कसं सर, कसं काय असं? ज्या गुड्स पहिले बाहेर गेले होते, डेबिट वॉट कम्स इन, क्रेडिट वॉट गोज आउट, जे आउट गेले होते आता ते इन आले, मग त्याला डेबिट करा. डेबिट द रिसिव्हर, क्रेडिट द गिव्हर. पहिले रिसिव्ह ज्याला गुड्स झाले होते त्याला पूर्वी आपण डेबिट करत होतो सेल झालेले असताना, आता सेल रिटर्न आहे ना, ते आपल्याकडे पुन्हा गुड झाले, मग त्याला क्रेडिट करा. एवढं सिंपल आहे. ठीक आहे, ओके. बघा हे एकदम बेसिक्स आहेत. हे जर बेसिक्स तुम्हाला आले ना, पुढचे ते तुमचे जे ॲडव्हान्सवालं अकाउंटिंग आहे किंवा बाकीचे जे कॉन्सेप्ट्स आहेत, ठीक आहे, हे तुम्ही वर्क करू शकता. हे तुमचं सिम्पल, हे बॉर्ड मासचे रूल्स वगैरे असतात ना आपले मॅथ्सचे, किंवा तुमचे सिम्पल जे कॅल्क्युलेशन्स आहेत, तसंच हे सिम्पल त्याचे रूल्स आहेत. हे जर तुम्हाला बॉर्ड मास किंवा बाकीचे रूल्स मॅथ्सचे जर समजले, तर तुम्ही कॉम्प्लिकेटेड जे त्यांचे जे कॅल्क्युलेशन्स असतात ते सुद्धा तुम्ही करू शकता. तसंच याचं आहे, जर तुम्हाला ह्याचे बेसिक रूल्स जर तुम्हाला माहिती असतील, तर तुम्ही कॉम्प्लिकेटेड जे एंट्रीज आहेत हे तुमचं लॉजिक आणि ते लॉज लावून हे तुम्ही व्यवस्थित ते करू शकता. बघा परचेस रिटर्न बुकच्या बद्दल काय बोलले ते. Such a book conveniently records return of goods or material purchased to the suppliers. If, however, the returns are not frequent, it may be sufficient to record the transaction in the journal. ठीक आहे, त्यांनी काय सांगितलं, जर खूपदा रिटर्न्स जर येतात, परचेस रिटर्न आपल्याला खूपदा करावं लागतंय, ठीक आहे, आपण परचेस केले कोणाकडून तरी, ठीक आहे, आणि त्या खूपदा आपल्याला रिटर्न करावं लागतंय, मग अशा वेळेला काय त्यांनी सांगितलं की परचेस जे आपण रिटर्न करतो सप्लायरला, ते एका वेगळ्या परचेस रिटर्न बुकमध्ये जे आहेत हे आपण रेकॉर्ड करायला पाहिजेत. आणि त्यांनी पुढे काय म्हटलेलं की जर का हे परचेस रिटर्न्स खूप जास्त नसतील, फ्रिक्वेंट नसतील, मग अशा वेळेला आपण त्यांना एका रेग्युलर जर्नलमध्ये जर केलं, आपण त्यांना पोस्ट केलं, रेग्युलर जर्नलमध्ये टाकलं तरी सुद्धा चालेल. दिस बुक इज सिमिलर टू परचेस बुक अँड एंट्रीज आर ऑल्सो मेड इन द सेम मॅनर. जसं परचेसच्या वेळेस केलं तशाच एंट्रीला रिव्हर्स करायचं, तेवढं सिम्पल ते आहे. बघा बिल्स रिसिवेबल अँड बिल्स पेबल बुक काय. If the firm usually receives किंवा issues a number of promissory notes or hundis, it would be convenient to record the transaction in a separate book called the bills receivable किंवा bills payable book. बघा जर अशी फर्म असेल, हे युजली जेव्हा हे रिसीव्ह करतं किंवा इश्यू सुद्धा करतं, काही प्रॉमिसरी नोट्स त्याला मिळतात, काही प्रॉमिसरी हुंडीज ते बनवून लोकांना देतात, मग अशा वेळेला हे खूप कन्व्हिनियंट राहील की हे असे जे सगळे बिल्स रिसिवेबल किंवा बिल्स पेबल आहेत यांच्यासाठी एक वेगळं जे आहे बुक, सेपरेट बुक तयार करणं, याला बिल्स रिसिवेबल किंवा बिल्स पेबल बुक आपण म्हणू शकतो. ठीक आहे. बघा आता काय म्हटलंय बघा त्यांनी, पूर्ण त्याचा एक डायग्राम त्यांनी दिलेला आहे इकडे. सिन्स वी नो, काय त्यांनी सांगितलं, कॅश ट्रान्झॅक्शन्स आर रेकॉर्डेड इन द कॅश बुक. हे तर तुम्हाला माहितीच आहे. एक छोटंसं त्यांनी पुन्हा रिकॅप दिलं तर, क्रेडिट परचेसेस ऑफ गुड्स आर रेकॉर्डेड इन द परचेस बुक, क्रेडिट सेल्स ऑफ गुड्स आर रेकॉर्डेड इन द सेल्स बुक, रिटर्न्स फ्रॉम कस्टमर्स आर रेकॉर्डेड इन द सेल्स रिटर्न बुक, return to suppliers are entered into the purchase return book, bills transactions, bills receivable are recorded in their own books. एवढं सिंपल ते आहे. आपण काय करूया, काही काही गोष्टी ह्याच्यातल्या ज्या आहेत ह्या सगळ्याच इम्पॉर्टंट नाही आहेत आणि खूप डिटेलमध्ये आहेत. जसं तुम्ही आता ऑलरेडी बघितलं असेल तर बऱ्याचशा ज्या गोष्टी आहेत ह्याच्यातल्या ह्या CA फाउंडेशनचं एक कॉरिजेंडम किंवा ॲडेंडम आहे, ह्याच्यातून मी ते घेतलेले आहेत. मी CAचं का वापरतो ह्याचेही मी कारण सांगतो तुम्हाला, कारण की ICAIचं जे मटेरियल हे खूप स्टँडर्ड आहे आणि बरेचसे तुमचे जे बाकीचे, तुम्ही जर युनिव्हर्सिटीचे, वेगवेगळ्या युनिव्हर्सिटीजची तुम्ही मुलं असाल, ठीक आहे, मराठवाड्याचे असाल, कोल्हापूर साईडचे असाल, अमरावती डिव्हिजनचे असेल किंवा नागपूर डिव्हिजन, मुंबई पुणे डिव्हिजनचे तुम्ही असाल, तर प्रत्येकाचं पोर्शन खूप वेगवेगळं होतं. ठीक आहे, जसं मी अगोदरच्याही माझ्या लेक्चरमध्ये सांगितलं होतं की बऱ्याचशा मुलांना काही गोष्टी, काहींना फर्स्ट सेमिस्टरला होत्या, तर त्याच गोष्टी एखाद्याला थर्ड सेमिस्टरला होत्या. ठीक आहे, तर हे स्टँडर्डायझेशन होतं. तर स्टँडर्डायझेशनसाठी किंवा मला ज्या मटेरियलवर पर्सनली भरोसा आहे, ठीक आहे, ते म्हणजे इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडियाचं जे मटेरियल आहे त्याच्यावर मला भरोसा आहे. मला माहिती आहे मटेरियल थोडंसं हाय लेवलचं आहे, पण मी तरीसुद्धा तुम्हाला जे आहे फाउंडेशन लेवलचंच घेतो आहे. ठीक आहे, तर फाउंडेशनचं लेवल झालं म्हणजे ऑलमोस्ट तुमचे BCOMचे 3 वर्ष प्लस
11-12चं तुमचं बऱ्यापैकी ह्याच्यामध्ये कव्हर होतं. तर सगळ्याच गोष्टी आपल्याला बघायच्या काही गरजेचं नाहीत. आता ह्या डिसऑनरच्या एंट्रीज किंवा ह्या सगळ्या एंट्रीज आहेत, ह्या खूप डीपमध्ये ज्या आहेत ह्या बघायची आपल्याला गरज नाही. ठीक आहे, तर त्या गोष्टी मी ज्या आहेत ह्या घेणार नाही आहेत. जितक्या महत्त्वाच्या, जेवढं तुम्हाला विचारलं जाईल, जसं मी सांगितलं 3-4 आठवडे आपल्याकडे आहेत, तेवढ्याच महत्त्वाच्या ज्या गोष्टी आहेत. जसं आता मला हे काही थोडंफार गोल्डन रूल्सबद्दल सांगायचं होतं किंवा त्याला थोडं इंट्रोड्यूस करायचं होतं किंवा ओव्हरऑल बेसिकपासून राईट फ्रॉम स्टार्ट, राईट फ्रॉम स्क्रॅच कशी ती एंट्री होते, काय होतं, ट्रान्झॅक्शन कसं होतं, याच्याबद्दल मला सांगायचं होतं. म्हणून मी जे आहे ही वाली स्लाईड जी आहे, हा काही पार्ट जो आहे हा ICAI फाउंडेशनच्या ह्याच्यातून घेतला होता. येणाऱ्या दिवसांमध्ये काही ह्याच्यातलं मटेरियल, काही माझं स्वतःचं तयार केलेलं मटेरियल, ह्या सगळ्यांचं आपण जो आहे हे थोडं आपण घेणार आहोत. ठीक आहे, तर आपण आज जे आहे आपला लेक्चर जो आहे हा इथेच थांबूया. तर डेफिनेटली ह्या सगळ्यांनी जो आहे पुन्हा एकदा बघावा. जे लोक लाईव्ह बघत असतील ते बघत असतील. आणि ठीक आहे, दॅट इज ऑल आय वॉन्टेड टू से. आणि रोज आपण जे आहे एक संध्याकाळी किंवा जेव्हा केव्हा आहे मला जसा वेळ मिळेल तसं रोज मी जो आहे अर्धा पाऊण तासाचं मटेरियल तरी मिनिमम जे आहे मी रोज अकाउंट्स, फायनान्स, तुमचे बाकी FM वगैरे जे जे विषय आहेत, जे तुमच्या GICच्या आत्ताच्या फायनान्स डोमेनचे जे जे सब्जेक्ट्स आहेत, ते जे जे टॉपिक्स आहेत ते सगळे मी घेणार आहे. ठीक आहे, तर आपले जे काही 3-4 तारखेपर्यंत जे आहे मी ही बॅच, एक आपली फ्री बॅच जी आहे यूट्यूबवरची, संकल्पच्या थ्रू आपण घेत आहोत. ठीक आहे, चला मग भेटूया पुन्हा आपण उद्या. थँक्यू, गुड डे, गुड बाय, थँक्यू.